नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे कोड विथ यूवी या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा आपला पहिला टॉपिक आहे जावा. तर जावा ही एक खूप पॉप्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ती सिक्युअर आहे, प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. म्हणजे सर्वात खास म्हणजे जावा वापरून अजूनही मोठमोठे वेब ॲप्लिकेशन आणि बँकिंग सिस्टीम्स किंवा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि अँड्रॉइड ॲप्स पण आता जावाची इंडस्ट्रीमध्ये डिमांड अजूनही खूप स्ट्रॉंग आहे. तर आता जावा हा ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज असल्यामुळे इथला बेस कॉन्सेप्ट सुरू होतो क्लासेस आणि ऑब्जेक्टपासून. तर क्लास म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर एक ब्लूप्रिंट आहे. म्हणजे एक डिझाइन आहे किंवा स्ट्रक्चर आहे. जसं घर बांधायला आपण आधी त्याचा ब्लूप्रिंट तयार करतो. तसंच प्रोग्रामिंगमध्ये ऑब्जेक्ट बनवायच्या आधी त्याची क्लास डिफाईन होते. क्लास म्हणजे एक प्रकारचं ब्लूप्रिंट. ओके. तर उदाहरण घेतलं तर एक स्टुडंट नावाचा क्लास आहे. आपण एक उदाहरण घेऊ. एक स्टुडंट आहे. तर एक स्टुडंट नावाचा एक क्लास तयार करू आपण. ओके. स्टुडंट. ओके. हा झाला एक क्लास तयार. तर त्या स्टुडंटचं काही नाव असेल तर एक नाव घेतलं. त्यानंतर ईमेल असेल. ओके. त्याचा फोन नंबर असेल. तर हे त्याचे काय झाले? हे झाले तर स्टुडंटचे फीचर्स. ओके. तर आता इंटरनली स्टुडंट टाईपचा अड्रेस कसा बनतो, म्हणजे त्याचा ऑब्जेक्ट कसा तयार होतो. ओके. ओके. सो हा हा आहे आपला एक स्टुडंट क्लास. ओके. तर आपण ऑब्जेक्ट तयार करतो. जावामध्ये एक न्यू नावाचा न्यू टाईपचा एक कीवर्ड आहे. ते यूज करून आपण स्टुडंटचा म्हणजे ऑब्जेक्ट तयार करतो. तर न्यू स्टुडंट इज इक्वल टू स्टुडंट S1. ओके. तर हा न्यू कीवर्ड काय करतो माहिती आहे का? हा न्यू कीवर्ड रिक्वेस्ट सेंड करतो स्टुडंट क्लासला. त्यानंतर स्टुडंट क्लास काय करतो? स्टुडंट क्लास तयार करतो एक ऑब्जेक्ट आणि तो ऑब्जेक्ट हीप मेमरीमध्ये स्टोअर करतो. आता हीप मेमरी, स्टॅक मेमरी हा कॉन्सेप्ट जावामध्ये आहे. त्याला म्हणतात मेमरी. बट तो आपण नंतर कधीतरी बघू. तर तो स्टुडंट काय करतो? एक ऑब्जेक्ट तयार करतो स्टुडंट टाईपचा. ओके. आणि त्याला काहीतरी अड्रेस देतो. ओके. तर हा अड्रेस स्टोअर होतो रेफरन्स व्हेरिएबल, स्टुडंट टाईपच्या रेफरन्स व्हेरिएबल. याला म्हणतात रेफरन्स व्हेरिएबल. ओके. तर तो रेफरन्स व्हेरिएबल कोणत्या टाईपचा आहे? स्टुडंट टाईपचा आहे. तर स्टुडंट टाईपच्या रेफरन्स व्हेरिएबलमध्ये ॲक्च्युअली अड्रेस स्टोअर होतो स्टुडंट टाईपच्या ऑब्जेक्टचा. ओके. परत आपण एक ऑब्जेक्ट तयार केला. स्टुडंट S2 इज इक्वल टू न्यू स्टुडंट. ओके. तर परत न्यू कीवर्ड काय करेल? रिक्वेस्ट सेंड करेल स्टुडंट क्लासला. स्टुडंट क्लास काय करेल? नवीन ऑब्जेक्ट तयार करेल आणि तो स्टोअर करेल हीप मेमरीमध्ये. त्या ॲड्रेसला काहीतरी त्या ऑब्जेक्टला काहीतरी ॲड्रेस असाइन होईल. ओके. बट ॲक्च्युअली फक्त त्या ऑब्जेक्टचा अड्रेस या रेफरन्स व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल, S2 मध्ये स्टोअर होईल. तर अशा प्रकारे जावामध्ये ऑब्जेक्ट तयार होतो. तर आजसाठी एवढं झालं क्लास आणि ऑब्जेक्टचं सुरुवातीचं बेसिक्स. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यावर आणखी डीप कॉन्सेप्ट पाहू. जसे कन्स्ट्रक्टर काय असतं आपण आता डिस्कस केलंय ना. कन्स्ट्रक्टर काय असतं, हीप मेमरी, स्टॅक मेमरी काय असतं, त्यानंतर त्याचं इंटरनल स्ट्रक्चर काय असतं. ओके. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तर आजसाठी एवढंच. धन्यवाद.